बीड शहरातून जो मुख्य राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे याच महामार्गाचं काम बार्शी नाक्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। यापूर्वी हा डांबर रस्ता होता, मात्र आता नव्यानं या ठिकाणी सिमेंटचा रस्ता बनवण्यात येणार आहे। मात्र हाच रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप नवनाथ अण्णा शिराळे यांनी केला आहे। भाजपचे नेते आहेत ते, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या रस्त्याला जे काही मटेरियल वापरायला पाहिजे ते वापरण्यात येत नाही। चक्क मातीचा वापर करून हा रस्ता पक्का करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून केला जातोय। मी सध्या बिंदुसरा नदी पात्राच्या बाजूला उभा आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी काही वेळापूर्वीच नवनाथ शिराळे जे आहेत भाजपचे नेते आहेत त्यांनी पाहणी केली आणि त्यांच्या निदर्शनास आलं की हा रस्ता एकदम निकृष्ट दर्जाचा केला जातोय। या ठिकाणी जशी पिचिंग करायला पाहिजे होती, ज्या ठिकाणचं जे मटेरियल आहे, क्वालिटी टेस्ट आहे, हे न करता हे जे कंत्राटदार आहेत, जी एजन्सी आहे ती एजन्सी फक्त आता मातीचा वापर करून थातूरमातूर हा रस्ता करण्याचा प्रयत्न करते। बिंदुसरा नदीला जर पूर आला तर हा रस्ता कुठल्याही क्षणी वाहून जाऊ शकतो, अशी देखील शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे। आपण जर पाहिलं तर या बाजूला बार्शी नाका आहे आणि या ठिकाणाहून हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जातो। मात्र या पूर्ण रस्त्याचं काम जे काय आहे ते निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आपल्यासोबत स्वतः नवनाथ शिराळे आहेत, ज्यांनी हा आरोप केलेला आहे कंत्राटदारावर हे निकृष्ट होत आहे। अण्णा, काय सांगताल तुम्ही या रस्त्याची पाहणी केली आहे, गेल्या काही दिवसापासून तुम्ही याच्यावर आवाज उठवत आहे की हा रस्ता निकृष्ट होतोय, काय नेमकं होतं? गेली 11 महिन्यापासून हा 211 हायवे नंबर आहे, जुना पूर्वीचा। पहिला डांबरीकरण होता, आता तो डांबरीकरण उखडून यावरती सिमेंट रोड होणार आहे। याला जामखेडपासून ते जरूर फाटा इथपर्यंत त्याला मंजुरी आहे। हा गुत्तेदार हैदराबादचा आहे असं आम्हाला समजलं आहे, परंतु यावरती काम पाहण्याची जबाबदारी इंजिनियर उपअभियंता भोपळे यांची जबाबदारी असताना ती या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। तो गुत्तेदार येत नाही, तो भोपळे कधी इकडे येत नाही, आणि या कामावरती जे अंदाजपत्रकानुसार जे काम व्हायला पाहिजे, जी पिचिंग व्हायला पाहिजे, दबाव त्याच्यावरती रुलरनी दबावायला पाहिजे, याला पाणी मारायला पाहिजे, परंतु काहीही काम करत नाही। अंदाजापत्रकानुसार हे काम होत नाही, म्हणून हे काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे उद्या तात्काळ हे पाणी जर उद्या नदीला आलं हे पाणी आमच्या मंदिराकडे येऊ शकतं आणि हा रस्ता खचू शकतो। म्हणून शासनाने वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंजिनियरनी याची गांभीर्याने दखल घेऊन हा निकृष्ट दर्जाचा कामाची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करायला पाहिजे आणि संबंधित गुत्तेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून त्याच्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे आणि काम उत्कृष्ट दर्जाचं व्हायला पाहिजे, अशी माझी मागणी आहे। तुम्ही या संदर्भामध्ये एक पत्रक देखील काढलं की याची चौकशी व्हायला पाहिजे। तुम्ही तुमच्या स्तरावर कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे, जिल्हा प्रशासन असेल किंवा त्या संबंधित बांधकाम विभाग असेल यांच्याकडे तक्रार केली आहे का, आणि नसेल केली तर तुम्ही कशा पद्धतीने ती तक्रार करणार आहे? मी आत्तापर्यंत इंजिनियर भोपळे साहेब यांना 11 महिन्यामध्ये 3 वेळेस आतापर्यंत बोललेलो आहे। काल परवा या ठिकाणी येऊन मी फोटो काढले, आपल्या वर्तमानपत्राला फोटो दिले, परंतु भोपळे म्हणतात की हे काम अशाच पद्धतीत आहे, म्हणजे त्याच्यावरती आहे त्या कामावरती पांघरून घालायचं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि त्यातून आपला आर्थिक मलिदा कसा घ्यायचा, त्यातून 10-5 रुपयाची कशी प्राप्ती करायची हे इंजिनियर भोपळेला चांगलं ठाऊक आहे। कालच्या जूनपासून या रस्त्याचं काम चालू आहे। व्यापारी परेशान आहेत, नागरिक बीड शहरातले परेशान आहेत, ग्रामीण भागातले लोक जे बीड शहरात येतात कामानिमित्त, चिखल होतो आहे, चिखलामध्ये त्यांची इतकी परेशानी होती, परंतु हा भोपळे नावाचा माणूस आणि तो गुत्तेदार कोण आहे ते आम्हाला माहिती नाही। त्या गुत्तेदाराने या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावं, काम उत्कृष्ट दर्जाचं चांगलं काम करायला पाहिजे, अशी आमची रास्त मागणी। आणि माझा शेवटचा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला अनेक वर्षापासून राजकारणामध्ये पाहतो, तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये झालेला विकास पाहिलेला आहे। आपण जर पाहिलं तर आता कुठेतरी बीडमध्ये एक रस्त्याचं नव्यानं जाळं उभारलं जातं आहे, म्हणजे नवीन रस्ते होत आहेत। आपण पाहिलं की ज्या खेड्यागावाला जाण्यासाठी अक्षरशः कुठलंही वाहन जात नव्हतं, टू व्हीलरवर जाणं देखील मुश्किल असायचं, मात्र त्या गावात जाण्यासाठी, शहरात जाण्यासाठी गुळगुळीत रस्ते झालेत। मोठा नॅशनल हायवे आपल्या शहराच्या बाहेरून गेलेला आहे, आणि कुठेतरी आता शहरात जे नागरिक आहेत, जे काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना विकासाचे दिवस दिसू लागले आहेत। चांगलं आपलं बीड शहर असेल, जिल्हा असेल, जिल्ह्यामध्ये विकासाची कामं होत आहेत, मात्र अशा काही लोकांमुळे ह्या विकासाला बट्टा लागल्याचं निर्माण झालं आहे का? आणि तुम्हाला काय वाटतं की जर असे काही निकृष्ट कामं झाली तर भविष्यामध्ये विकासावर परिणाम होऊ शकतो? 100% परिणाम होऊ शकतो। केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, आमचे नरेंद्र मोदी साहेब आहेत, नितीनजी गडकरी साहेबांनी या जिल्ह्यामध्ये 9 रस्ते आतापर्यंत नॅशनल हायवेचे मंजुरी केलेले आहेत। त्यापैकी हा रस्ता एक नितीन गडकरी साहेबाला आदरणीय आमचे पंकजताई, प्रीतमताई यांनी शिफारस केली असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये 9 रस्ते नॅशनल हायवेचे मंजूर झालेले आहेत, परंतु हे काही अधिकारी, हरामखोर अधिकारी आणि बदमाश गुत्तेदार यांच्या संगनमताने हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे। म्हणून नितीन गडकरी साहेबांनी
खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी या ठिकाणी नगराध्यक्ष असेल नगरपालिकेचं त्यांनी देखील या ठिकाणी पाहणी करून या कामासाठी गुत्तेदाराला योग्य तो जबाब विचारला पाहिजे आणि काम दर्जेदार व्हायला पाहिजे अशी माझी मागणी. तर निश्चितच नवनाथ शिराळे होते, भाजपचे नेते आहेत. त्यांनी खंत व्यक्त केली की गेल्या अनेक वर्षापासून बीडमध्ये जो काही विकास होत नव्हता, रस्ते होत नव्हते, भाजप सरकारच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे रस्ते होत आहेत, विकासाची कामं केली जात आहेत. मात्र गुत्तेदार आणि जे काही बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या मनमानी कारभारामुळे अशा पद्धतीचे निकृष्ट जर रस्ते झाले तर ते खपवून घेतलं जाणार नाही आणि या संदर्भात ते आता वरिष्ठ अधिकारी असतील किंवा त्यांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडे तक्रार करणार आहेत. कारण मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.